गेल्या महिनाभरात वाढलेली उष्णता आणि उशिराने येणारा पाऊस यामुळे याचा संपूर्ण परिणाम आहे तो भाज्यांवरती पडल्याचं पाहायला मिळतं. भाज्यांचे रेट आहेत, दर आहेत ते देखील वाढलेले आहेत. फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील याच्या दरामध्ये वाढ आहे ती झालेली आहे. आपण पाहिलं तर आपण सध्या दादर भाजी मार्केट परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी अनेक फळभाज्या आहेत त्या येत असतात आणि याच फळभाज्यांची जे किमती आहेत त्या काहीशा प्रमाणात वाढलेल्या आहेत. उशिराने येणारा पाऊस त्यामुळे शेतीमध्ये पुरेसं पाणी नाही आहे आणि पुरेसं पाणी नसल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती आहे ती सध्या निर्माण झालेली आहे. काकडी आहे, गाजर आहे, वांगी आहेत ती आपण पाहतोय ती सध्या या ठिकाणी वाढल्याचं चित्र आहे. किती रुपये रेट आहेत भाज्यांचा, काय रेट आहे? दूधी 60 रुपये किलो है और काकड़ी जो है अभी 50-60 है और हरा काकड़ी भी वही भाव है. बैगन 50 रुपया 60 रुपये किलो ऐसा जैसा माल वैसा. पाऊस नसल्यामुळे कुठेतरी दर आहेत ते वाढलेत, रेट कुठेतरी वाढले. अजून वाढलं नाही बाजार. पाऊस नाही पडत आहे, कुठेतरी वाढतील. नक्की पाऊस जर पडला नाही, योग्य पाणी शेतीला मिळालं नाही तर या ठिकाणी दर वाढेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की अन्य काही भाजी मंडळीत आहेत ते भाजी घेण्यासाठी देखील ज्या महिला वर्ग आहेत त्या आलेल्या आहेत. आपण पाहतोय ताई किती भाजी दर वाढले का, काय नक्की आजचे रेट आहेत? ताई भाज्यांचे रेट वाढलेत का, दर वाढलेत का, किती झालेत? हाँ, वो एक्चुअली सब क्वालिटी मिलता नहीं है और हो गया है ज़्यादा सब, पता नहीं अभी. बारिश नहीं इसकी वजह से यस, बारिश नहीं है इसलिए इसके वजह से सब बढ़ गया है भाव. अभी ठीक है, क्या करें, अभी जो है रूटीन का है तो लेना ही पड़ता है. यू कैन हेल्प इट, यू हैव टू टेक इट वॉट एवर द प्राइसेस. नक्की. आणखीन देखील काही महिला आहेत. काकी किती दर झालेत, किती रेट वाढलेले आहेत? आता त्यांच्याच बरोबर आहे मी, त्यांनी सांगितलं भाव काय 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 भाव आता काय किती जास्त भाव आहेत ना ते सांगायलाच पाहिजे ते आणि काही घ्यायलाच पाहिजे ना. भाज्या महाग असलं किती पण काय असलं तरी करावेच लागतात ना. आपल्याला खायला पाहिजे तर घ्यावेच लागतात, असं नाही. आपण पाहिलं तर सर्वसामान्यांची गरज आहेत त्या गरजेनुसार या ठिकाणी आहेत ते भाज्या आहेत त्या घ्याव्याच लागतात. परंतु भाज्यांचे दर आहेत ते सध्या वाढल्याचं पाहायला मिळते. कोथिंबीरची जुडीपासून ते फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील त्या सर्वांचेच रेट आहेत ते सध्या वाढलेले आहेत. जर पाऊस योग्य पडला नाही तर येणाऱ्या काळात आणखीन दर वाढतील असं देखील या ठिकाणी भाजी मार्केटमधील व्यापारी आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे. गणेश रहाटेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.